मी काल एका प्रदर्शनमध्ये गेले होते, तिथून असे छान छान क्लचर सुद्धा आणलेत. म्हटलं ते क्लचर सुद्धा तुम्हाला दाखवावेत. आता सगळ्यांनी हवे ते खाली कशा काय पडायला लागले का, तुटून पडलेत का काय, गळून पडतात ना. जाऊ द्या, बाकीच्या बिया म्हणजे रोप तयार कराय बियाला वापरा येते. ह्या फांदीला किती लागले पाठीमागच्या बाजूला कवळ. हे बघा, ही जवळ दाखव एक फांदी. हे बघा, हो दिसले का? मिरची दिसतच नाही पानात ना, असं होते. आता हिरवी पानं पण आहे. हा, पण हिरवी किती आहे. छान चकचकीत मिरची आहे बघा की. त्यामुळे लक्षातच येत नाही की इतक्या मिरच्या लागल्या तिथं म्हणून फांदीला. आपलं तिखट आहे आणि चवीला पण लय छान आहे. आपण तिखट कराय मिरच्या आणल्या होत्या ना, त्याच्या बिया टाकल्या होत्या, त्याच्या मिरच्या आहेत ह्या. किड आहे का तू? हा, जाईल की काढत की परत आत गेल्या. दिसत नाही त्या, व्यवस्थित बघितलं ना मग दिसते. ते वाटत पण नाही की एवढ्या मिरच्या असतील. आता ह्या पहिल्या तोडल्याशिवाय दुसऱ्या पण लागणार नाहीत ना त्याला. हो, एनर्जी फुलं येत नाहीत तशा. हा, मग तीच की, म्हणूनच म्हणलं आज काढाव्यातच. थोडा ठेचा करावा, बाजरीची भाकरी करावं म्हणलं. आईनं आणलेलं पीठ आहे ना बाजरीचं, कडू होऊन जाईल ते पीठ परत. इथं एक का दोनच मिरचीची झाड आहेत आणि त्याच्या एवढ्या सगळ्या हिरव्या गार अशा मिरच्या निघलेत. आणि चवीला खूप छान आहेत ह्या गावरान मिरच्या आहेत. त्यामुळं मस्त ठेचा होतो ह्याचा. कारण 2 ते 3 वेळा ना मी आपली खिचडी बनवताना, काहीतरी पोहे बनवताना मिरची वापरली. त्यामुळे मिरचीत सुद्धा चवीमध्ये फरक असतो. आभाळ आलंय आज बघा. किचनमधली सगळी कामं आवरून झालीत. आता म्हटलं फ्रेश व्हावं. सकाळ दुपार संध्याकाळ कधी का असा ना, काही मला तुमच्या कमेंटला पण रिप्लाय द्यायचे होते, तर ते पण द्यावेत म्हटलं. तर कॉमन सारख्या कमेंट येतात त्या, त्याची काही ॲन्सर द्यायचेत. त्याचसोबत ना मी काल एका प्रदर्शनमध्ये गेले होते, तिथून असे छान छान क्लचर सुद्धा आणलेत. म्हटलं ते क्लचर सुद्धा तुम्हाला दाखवावेत. अगोदर टॉवेल कुठे बघून चेहरा पुसते, नंतर बोलते तुमच्याशी. आता चेहरा वगैरे धुवून आले. तुम्हाला म्हटलं होतं काही कमेंटबद्दल मला बोलायचं की सारख्या येत असतात त्याच्या संदर्भात. तर तुम्ही मला विचारत होता की तुझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आहे का. म्हटलं सांगून टाका, आहे माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आणि खूप जास्ती होतं आणि ते खूप कमी झालंय. आता हा एक टिश्यू पेपर आणलाय मी. हे बघा, ह्याच्या पाठीमागं इकडं काहीच नाही. आता चेहऱ्यावरती बघू शकता माझ्या बिलकुल मेकअप नाही. किती पण म्हणजे पुसला ना चेहरा, हे बघा, जर मेकअप असता तर पुसल्यानंतर निघला असता. आता मी चेहरा स्वच्छ धुवून वगैरे आली, बिलकुल मेकअप नाहीये. आणि हा म्हणजे हे जे पिगमेंटेशन आहे ते जाण्यासाठी मी डॉक्टरांची प्रॉपर ट्रीटमेंट सुद्धा घेतली होती. पण मला काय ते दिवसभर जाणं, डॉक्टरांजवळ ते दिवस नंबरला थांबणं, हा कंटाळा यायला लागला म्हणून मी ट्रीटमेंट मधूनच सोडून दिली होती. त्यानंतर एक दिवशी काय झालं, बसल्या बसल्या म्हणजे तुमच्या एवढ्या महिन्याभरात सारख्या कमेंट येतात, काही प्रमोशनचे व्हिडिओ असतात ना मेकअपच्या, त्यावेळेस की ताई पिगमेंटेशन आहे का, पिगमेंटेशन आहे का. म्हटलं उत्तर देऊन टाकावं. तर आहे पिगमेंटेशन चेहऱ्यावरती, पण ते आता बऱ्यापैकी 75% माझं पिगमेंटेशन कमी झाले. आणि बसल्या बसल्या माझ्या लेकीनं काय केलं की प्ले स्टोअर मधून क्युअर हे ऍप मला डाउनलोड करून दिलं. ते ऍप आहे ना, ते डर्माटॉलॉजिस्ट टेस्टेड ऍप आहे. ते ऍप डाउनलोड केल्यानंतर ना तिथं आपली बेसिक माहिती भरायची असते, नाव, जेंडर आणि वय. ते मी तिथं भरलं. त्याच्यानंतर ना 2 ऑप्शन येतात, स्किन आणि हेअर. तर माझा स्किनचा प्रॉब्लेम आहे म्हणून स्किन सिलेक्ट केलं. मग त्याच्यानंतर ना त्यांनी मला बेसिक काही माहिती विचारली की स्किनचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, किंवा कुठली गोळी सूट होते का, कुठल्या औषधाची ॲलर्जी आहे का, किंवा हा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम किती दिवसापासून आहे. मी तिथं फक्त टिक करत गेले की 6 महिने, वर्ष, असं तसं सगळं टिक करत गेले. त्यानंतर ना तिथे एक AI फीचर आहे. त्या फीचरमुळे ना आपण डायरेक्ट डॉक्टरांशी कनेक्ट होतो. डॉक्टरांशी कनेक्ट झाल्यानंतर तिथे एक स्कॅनिंग फीचर आहे. त्याच्यामध्ये ना आपल्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूचं ते फोटो घेतं आपला आणि स्कॅन करतो बरोबर कुठं पिगमेंटेशन आहे, काय आहे. मला हे डोळ्याच्या खाली थोडंसं काळं व्हायला लागले ना, ते तिथं AI मध्ये फीचर डाउनलोड केल्यानंतर माहिती झालं. आणि तिथले जे डॉक्टर आहेत ना, आपली सगळी अशी स्कॅनची पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेतात आणि त्याच्यानुसार आपल्याला एक कस्टमाइज किट बनवून पाठवतात. आता ते किट आहे ना, 1 महिना झालं मी वापरते. त्याच्यामुळे बघा, इकडल्या बाजूचं पूर्ण पिगमेंटेशन माझं कमी झालंय. फक्त एवढं माझं पिगमेंटेशन राहिलंय. आणि त्या किटमध्ये ना एकदम एकूण 5 प्रोडक्ट येतात. आणि प्रोडक्ट आल्यानंतर सुद्धा आपलं ते ऍप आहे ना, त्याच्यावरून डॉक्टर आपलं फॉलोअप घेत असतात. ते प्रोडक्ट वापरायचे कसे ते सुद्धा आपल्याला सांगत असतात. त्यावेळेस मी ट्रीटमेंट घ्यायला चालू केलं, त्यावेळेस तिथं बघितलं होतं की म्हणजे जे फरक पडणं असतं ना, ते 98% म्हणजे 98% QRS
स्पायसी आहे, पण म्हटलं आपण वापरून बघूया, नंतर तुमच्यासोबत शेअर करूया. आणि रेग्युलर तुम्ही हे प्रोडक्ट वापरले ना 3 ते 4 आठवड्यात तुम्हाला फरक दिसतो, म्हणजे दिसतोच. तुम्हाला आता मला हे किट आहे ना 2200 रुपयांना पडलं. तुम्हाला जर हे किट घ्यायचं असेल ना तर किंमत कमी जास्त होऊ शकते, म्हणजे ज्याच्या त्याच्या प्रॉब्लेम काय आहेत त्याच्यानुसार कस्टमाइज किट होऊन आलं होतं. त्याच्यामध्ये हे 5 प्रोडक्ट आलेत माझ्यासाठी. तर तिथले डॉक्टर आहेत ना आपला परफेक्ट प्रॉब्लेम शोधतात आणि त्याच्यानुसार हे किट कस्टमाइज करून पाठवतात. सगळ्यात महत्वाचं यांची डिलिव्हरी आहे ना ती खूप फास्ट आहे आणि फ्री डिलिव्हरी आहे. तुम्हाला पण हे ऍप डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन तिथं सांगून तुम्ही असं माझ्यासारखं कस्टमाइज किट बनवून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर माझा त्रिवेणी 100 हा कुपन कोड वापरला तर 100 रुपये डिस्काउंट मिळेल. तर तुम्ही नक्की आपला हा कुपन कोड वापरा तिथं आणि हे ऍप डाउनलोड करा. सकाळ सकाळी किचन मधली सगळी छोटी मोठी कामं तर आवरून झाली होती, पण तुम्हाला बागेतून आणलेल्या ताज्या मिरच्या दाखवल्या होत्या. त्याचं मस्त असा हिरव्या मिरचू करून दाखवणार आहे माझ्या पद्धतीचा, साधा, जास्त तामझाम न करता, पण तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथं मुगाचं वरण बनवायला लागले होते. तेल गरम केलं होतं, अर्धा चमचा जिरी, मोहरी, थोडीशी हिंगपूड, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हळद टाकून घेतली होती. तुरीचं वरण जर जास्त खाण्यात आलं ना तर पित्त होतं, पण मुगाचं वरण आहे ना ते कितीही खाल्लं तर पित्त आणि उष्णता वाढत नाही. त्यामुळे तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण एकदा बनवून बघा अशा पद्धतीनं. सगळ्यात महत्त्वाचं फोडणीत ना थोडंसं हिंग टाकून बघा. कोणतंही वरण बनवत असताना वरणाची टेस्ट आहे ना इतकी अप्रतिम लागते ना. थोडंसं आजारपण आलं असेल, सर्दी खोकला काही झालं असेल ना, त्या दिवशी मात्र आवर्जून हे मुगाचं वरण बनवायचं. तोंडाला चव इतकी भारी येते ना, मी काय सांगू तुम्हाला. वरणमधलं पाणी आणि थोडंसं डाळ या फोडणीमध्ये टाकून घेतलं. थोडीशी जी डाळ होती ना पळीनं मॅश केली, जास्त मॅश केलेली मला डाळ आवडत नाही, थोडीशी अख्खी डाळच वरणमध्ये आवडते म्हणून जास्त मॅश केली नाही आणि ते ओतून घेतलं. आता 2 ते 3 मिनिटासाठी उकळी काढून घेणार आहे. इकडे गॅसवरती लोखंडी तवा ठेवला होता, चपाती बनवून घ्यायच्या आहेत, दुसऱ्या गॅसवरती वरण शिजत होतं आणि याच लोखंडी तव्यामध्ये भाकरी बनवून झाल्यानंतर छान असं मिरचू बनवून घेणार आहे. माझ्या घरात नेहमी वेगवेगळ्या मिरचूचे प्रकार बनत असतात, कारण आहोंना ठेचा, मिरचूचे वेगवेगळे प्रकार खायला आवडतात, म्हणजे आम्हा दोघाला पण आवडतात. त्यामुळे मी ट्राय करत असते वेगवेगळं. आणि माझ्या आई आहे ना तिला पण मिरचूचे वेगवेगळे प्रकार बनवायला खूप आवडायचे, खायला आवडायचे. त्यामुळे तिच्या सगळ्या रेसिपी मी मिरचूच्या बघितलेल्या, त्यामुळे मी ही वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकते. तुमच्याशी बोलत बोलत इथं चपाती बनवून झाल्या होत्या. आता तिनंच 2-3 दिवसापूर्वी आली होती, म्हणजे माझी आई. त्यावेळेस येताना ना बाजरीचं पीठ घेऊन आली होती. हे पीठ जर जास्त दिवस ठेवलं ना तर भाकरी आहे ना कडू लागते. त्यामुळे आज ठरवलं होतं की छान बाजरीच्या भाकरी आणि ठेचा असा बेत करूया, म्हणून 2 बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या. वरण इकडं शिजत होतं आणि याच तव्यामध्ये ना ठेचा सुद्धा बनवून घेणार आहे. म्हणजे कसं होतं, जास्त भांडीही भरत नाहीत आणि आपला तापही वाचतो, एका भांड्यामध्ये सगळं काम होऊन जातं. सगळ्यात महत्त्वाचं, लोखंडी कढई किंवा तव्यातल्या भाज्या आहेत ना त्या खाण्यासाठी पौष्टिक लागतात. कोणाकोणाला मान्य आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा बरं का. तुम्ही लाईक करायचं नंतर विसरून जाता. त्यानंतर कमेंटच्या शेजारी हाईप हा ऑप्शन आहे, हाईपसुद्धा करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आहेत ना इतरांपर्यंत पोहोचतील, किंवा तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. इतकी टंब आणि खमंग अशा बाजरीच्या भाकरी झाल्या होत्या ना. त्यानंतर त्याच तव्यामध्ये ना थोडंसं तेल गरम केलं, जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेतली आणि या छोट्या उकळीमध्ये ना लसूण ठेचून घेतला होता. तुम्हाला जर ही छोटी उकळी हवी असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते. भरपूर सारा देशी ठेचलेला लसूण या तव्यामध्ये टाकून घेतला, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. ही बारीक मिरची चिरून घेतली होती, म्हणजे आपल्या बागेतून आणलेली ताजी ताजी. त्या मिरचीसोबत ना कोथिंबीर टाकून घेतली, पण मी बागेतून आणलेल्या मिरच्या अगोदर धुवून वगैरे घेतल्या होत्या बरं का, आणि नंतर चिरलेल्या आहेत. नाही तर तुम्ही म्हणसाल डायरेक्ट घेतल्या का, तर नाही, धूळ वगैरे बसलेली असते, त्यामुळे धुतल्या नंतर चिरल्या होत्या. आणि आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि अगदी बारीक गॅसवरती 1 ते 1.5 मिनटं ही मिरची वाफवून घेतलेली आहे. इतका छान टेस्टी मिरचू झाला होता ना. तुम्ही ही साध्या पद्धतीचा मिरचू करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जास्त पण मसाले काही वेगळं वेगळं वापरून केलेल्या मिरचूपेक्षा ना मला वाटतं आपण जेवढा गावरान पद्धतीनं जुन्या भाज्यांचा, जुन्या ठेचांचा आस्वाद घेतो ना त्या छान लागतात. आत्ता इथं 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेतलं. खूप छान हा ठेचा झाला होता, म्हणजे मिरचू झाला होता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि मी तुम्हाला सुरुवातीला बोलले होते क्लचर दाखवते म्हणून, पण हा व्हिडिओ जवळजवळ 9.5 मिनिटांचा झाला आणि लास्टपर्यंत तुम्ही बघणार नाही आणि बऱ्याच कमेंट येतील की दाखव दाखव म्हणून. तो व्हिडिओ मी उद्या अपलोड करते, नक्की बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. नंतर भेटू, बाय.